मन धावतया तुझ्यासाठी नाव जिता तुझत भटे सपन बघत हे मन धावतया तुझ्यासाठी नाव जिता तुझत भटे। तुम्ही जो प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते आपण ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण तुम्हाला बीट मावडी दिला आहे तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथून ॲड करायचं आहे। ठीक आहे, बीट मावडी येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। खाली थोडं त्या स्क्रोल करायचं, एक्स्ट्रा कॉर्डचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मावडी असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपली पहिली बीट आहे ना तिथे यायचं असं आहे। ठीक आहे, इथे आपली पहिली बीट आहे, ह्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे। ह्याच्यानंतर इथून आपल्या बीट चालू होतील 1 2 3 अशा बीट असतील। ठीक आहे, 8 बीट आहे तर इथे आपल्याला सिम्पली काय करायचं, ह्या बीट आता जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा आहे। तर इथे एक बीट आपली चेंज होते इथून स्प्लिट करूया, त्याच्या पुढची बीट इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट मार्फत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे। हा व्हिडिओ तुम्ही स्प्लिट केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपल्या पहिल्या बीटचा भाग आहे ना त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडं ते स्क्रोल करा अशा प्रकारे। ठीक आहे, त्याच्यानंतर प्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा इथून फोटो ॲड करायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे तिथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करूया अशा प्रकारे एक, त्याच्यानंतर 2 बोटांनी इथून सिलेक्ट करायचा आहे। सेम प्रोसेस आहे ना, प्रत्येक बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचे। ठीक आहे, त्याच्यानंतर आता हा फोटो ॲड केला आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, तर प्लेच्या शेजारी कीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच फोटोची शेवट लिहून येते की द्यायची। ठीक आहे, आणि सिम्पली हा फोटो झूम करायचा आहे अशा प्रकारे। ठीक आहे, असंच करत करत आपल्या सिम्पली सर्व फोटोला इथून की देऊन घ्यायची। इथून की दिल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, इथून फोटोसुद्धा ॲड करून घ्यायचे तुम्हाला। त्याच्यानंतर पहिल्यांदा टेयचं आहे आणि इथं मग ओव्हरलेचं ऑप्शन, ठीक आहे, त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला दुसरा इथून फोटो ॲड करायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आता हा जो फोटो आहे ना तो आपला पहिला हा जो व्हिडिओचा भाग आहे तेवढा ठेवायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो फोटो आहे खाली आणा अशा प्रकारे। त्याच्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक, हे तुम्हाला इनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल इनचा अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि हा इफेक्ट इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची लेंथ असेल संपूर्ण याची अशा प्रकारे संपूर्ण का 5.0 ठेवा। त्याच्यानंतर आउटवरती क्लिक करा आणि यामध्ये तुम्हाला इफेक्ट ब्लिंकिंग आउटचा इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। अशा वेळी इथून हा फोटोला इथून इफेक्ट मिळून जाईल अशा वेळी। ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, आता आपल्याला इथून यायचे दुसरा म्हणजे हा जो आपला दुसरा फोटो आहे ना हा पहिला झाला दुसरा। ठीक आहे, तरी त्यानंतर पुन्हा आपल्या ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं ना आपण तुम्हाला एक व्हिडिओ दिली लिरिक्स व्हिडिओचा तो तुम्हाला इथून ॲड करायचा अशा वेळी। ठीक आहे, लिरिक्स असेल तो लिरिक्स व्हिडिओ अशा प्रकारे इथून हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्याला ह्याची लेंथ शेवटपर्यंत बसून जाईलच। आता आपल्या सिम्पली हा आहे ना व्हिडिओ ह्याच्या फोटोच्या पुढे आणून अशा वेळी ठेवायचा आहे। त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून झूम करायचा आहे थोडा अशा प्रकारे। ठीक आहे, ओके, इथून परफेक्ट बसलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला आहे ना ह्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करायचं, मग मास्कचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली होरिझॉन्टलचा जो बॉक्स आहे तो सिलेक्ट करायचा आणि तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं। इथून माझं रोटेशन आहे ना सिम्पली आपल्याला 180 डिग्री न्यायचं, ॲरो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि अशा ॲरो न्यायचा आहे वरती आणि ही येलो लाईन अशा खाली आणायची टेक्स्टच्या तिथे। त्याच्यानंतर इथून असं प्रकारे आपले टेक्स्ट दिसून जाईल। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा। तर इथून हे झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, इथून हे म्हणजे लिरिक्स बसून जाईल आणि इथून मी काय करतो फोटो राहिले तर ॲड करायचे, इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। तर इथून बघू शकाल की सर्व फोटो आपण ॲड करून घेतल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि मास्कच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल इंक वॉशड, इथून स्लाईड करा आणि ह्याची लेंथ असेल खालची संपूर्ण यायची आणि तुम्हाला अप्लाय टॉलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो आपला आहे ना दुसरा फोटो आहे ना तिथे यायचं। त्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली ना इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून हे तुम्हाला लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स, इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्याच्या पेक्षा लेंथ असेल सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे त्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत आणायची। आणल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी 25 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे झाल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल यातून अशा वेळी एक्सपोर्ट होऊन जाईल।